उस्मानाबाद जिल्ह्यात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातून ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली। जात धर्म पंथ यापेक्षा महामानवांचे राष्ट्रीय कार्य सर्वात मोठं आहे, त्याचाच प्रत्यय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरातून काढण्यात आलेल्या ऐतिहासिक शोभायात्रेच्या माध्यमातून उस्मानाबादकरांनी अनुभवला। महामानवांची वेशभूषा परिधान केलेले चिमुकले समता सैनिक या दलाच्या पथकानं छत्रपती शिवरायांना दिलेली गगनभेदी सलामी, संबळाचा निनाद, ढोल ताशांचा पखवाज, टाळांचा कर्णमधुर साज आणि सर्व जातीपातीच्या शिवभक्तांनी एका स्वरात शिवरायांचा केलेला जयघोष याची देही याचा डोळा हा उस्मानाबादकरांनी अनुभवला। मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवजयंती महोत्सव उस्मानाबाद शहरात साजरा केला जातो। मागील 26 वर्षापासून सातत्यानं सुरू असलेल्या या शिवजागरात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं मन जिंकलं। सकाळी जिजाऊ चौकातून मान्यवरांच्या उपस्थितीत शोभायात्रेस प्रारंभ झाला। सर्वात पुढे असलेले उंट, घोडे आणि त्यावर स्वार असलेले शिवराय आणि मावळे हे शोभायात्रेचं प्रमुख आकर्षण होतं। डोक्यावर बांधलेला जरीचा फेटा, हातात भगवा झेंडा आणि मुखातून शिवरायांच्या नावाचा जयघोष असं चित्र शोभायात्रेत पाहायला मिळत होतं। या शोभादिंडीचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सुधीर पाटील, प्रवीण कोकाटे, शरद जाधव, मिलिंद पाटील, विष्णुदास सारडा, रोहित निंबाळकर, राम गरड, बाळासाहेब काकडे, नितीन तावडे, अशोक बागल यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। या शोभायात्रेत सहभागी झालेल्या विविध पथकातील कलाकारांच्या सादरीकरणानं शहरवासीय भारावून गेले। प्रतिनिधी किशोर माळी, NTV न्यूज, उस्मानाबाद।